मार्च महिन्यासोबतच 2023-24 हे आर्थिक वर्षही संपले आहे। 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे। नवीन आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कर प्रणालीतील बदल। आयकरातील बदल हे 1 एप्रिलपासून लागू होतात। या बदलांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती। एप्रिल महिन्यात कर प्रणालीत कोणते बदल होणार आहेत, याचा करदात्यांवर काय परिणाम होणार आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राहुल चळके, सकाळमध्ये तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही जुनी कर व्यवस्था आणि नवीन कर व्यवस्था यातील निवड केली नसेल तर 1 एप्रिल 2024 पासून तुम्ही नवीन कर व्यवस्थेत प्रवेश केला आहे। याचा अर्थ असा की तुम्ही अद्याप कर भरण्याची पद्धत निवडली नसेल तर तुम्ही नवीन कर प्रणाली अंतर्गत कर भराल। नवीन कर प्रणालीतील कर स्लॅब पुढील प्रमाणे असतील। 0 ते 3 लाख मधील उत्पन्नावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही। 3 लाख ते 6 लाख मधील उत्पन्नावर 5% कर तुम्हाला भरावा लागेल। 6 लाख ते 9 लाख मधील उत्पन्नावर 10% कर आकारला जाईल। 9 लाख ते 12 लाख मधील उत्पन्नावर 15% कर आकारला जाईल। तसेच 12 लाख ते 15 लाख मधील उत्पन्नावर 20% कर आकारला जाईल। 15 लाख आणि त्याहून अधिक उत्पन्नावर 30% कर आकारला जाईल। कर नियमानुसार 7 लाखापर्यंत कोणताही कर नाही। मग 6 स्लॅब जाहीर केल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे। त्यामुळे समजून घ्या की जर तुमचे उत्पन्न 7 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला कुठलाही कर भरावा लागणार नाही। पण तुमचे उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही कर स्लॅबमध्ये याल आणि नवीन कर स्लॅबनुसार कर आकारला जाईल। 0 कर भरण्याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीला ITR भरण्याची आवश्यकता नाही। नव्या कर प्रणालीची निवड करणाऱ्या व्यक्तीने आर्थिक वर्षात त्यांचे करपात्र उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असल्यास ITR दाखल करणे अनिवार्य आहे। यापूर्वी फक्त 50,000 रुपयांची स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा जुन्या कर प्रणालीमध्ये लागू होती। आता नवीन कर प्रणालीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे। स्टँडर्ड डिडक्शन अंतर्गत 50,000 रुपयांवर कर सूट उपलब्ध आहे। याचा अर्थ असा की स्टँडर्ड डिडक्शन नंतर तुम्हाला 7.5 लाख पर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही। काही लोकांना या सवलतीचा इतका फायदा होतो की आयकर कायद्याच्या कलम 87A च्या सूटसह त्यांच्यावर कोणताही कर आकारला जात नाही। यापूर्वी 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 37% कर आकारला जात होता। आता तो 25% पर्यंत कमी करण्यात आला आहे। याचा अर्थ 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांना आता नवीन कर प्रणालीचा पर्याय निवडल्यास कमी कर भरावा लागेल। जर तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि कमी रजा घेत असाल तर तुम्हाला रजेच्या बदल्यात मिळणाऱ्या पैशावर जास्त कर सूट मिळणार आहे। यापूर्वी एखाद्या निमसरकारी कर्मचाऱ्याने त्याच्या उर्वरित रजेच्या बदल्यात कंपनीकडून पैसे घेतल्यास फक्त 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त होती। मात्र आता ही मर्यादा 25 लाख रुपये करण्यात आली आहे। आता जीवन विमा पॉलिसीमधून मिळालेल्या मॅच्युरिटी उत्पन्नावर कर भरावा लागेल। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली होती। 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जी काही पॉलिसी जारी केली गेली ती या नियमाच्या कक्षेत येईल। मात्र हा कर फक्त त्या लोकांनाच भरावा लागेल ज्यांचा एकूण प्रीमियम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि सकाळच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।